Good morning, everyone. Our today's lecture is on the basics of illumination. आपण जो काही इल्युमिनेशनचा सिलेबस बघितलाय, आता आपल्याला त्याच्यामध्ये रिव्हिजनचा पार्ट बघायचा आहे की इल्युमिनेशनच्या कुठल्या बेसिक्स आहेत त्याच्या रिलेटेडचे आपण आज रिव्हिजन घेणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल देयर इज अ प्रिन्सिपल ऑफ गुड लाइटनिंग. कुठले फॅक्टर आपण कन्सिडर केले की त्यानंतर आपल्याला गुड लाइटनिंगचा इफेक्ट भेटतो. मग फर्स्ट आपलं एम काय आहे की गुड लाइटनिंग जर ऑब्टेन करायची असेल त्यात सगळ्यात पहिला जो काही पॉइंट येतो टू प्रमोट दी वर्क अँड अदर ऍक्टिव्हिटीज कॅरीड ऑन विथ इन दी बिल्डिंग. म्हणजे ज्या पण ऍक्टिव्हिटी आपण बिल्डिंग मध्ये कॅरी आउट करणार आहे तर त्याचा मेन एम काय असतो की तिथे गुड लाइटनिंग झाली पाहिजे. आणि दुसरा काय येतो की प्रमोट दी सेफ्टी ऑफ पीपल. म्हणजे ज्यावेळेस आपण लाइटनिंग करतो त्यावेळेस जो काही रूम आहे किंवा जी काही ऑर्गनायझेशनचा एखादा समजा तुमचा ऑफिस आहे तर ते अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे. आणि सेकंडली तिथे सेफ्टी पण मेंटेन झाली पाहिजे थ्रू दी लाइटनिंग. म्हणजे ज्यावेळेस आपण लाइटनिंगची डिझाईन करतो त्यावेळेस तिथे तुम्हाला प्रॉपर सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यूने सगळी वायरिंग करायची असते. देन टू क्रिएट प्लीजिंग एन्व्हायरमेंट इन कंजक्शन विथ स्ट्रक्चर अँड डेकोरेशन. म्हणजे सेम की जे पण तुम्ही काही डेकोरेटिव्ह लॅम्प्स वगैरे कनेक्ट करणार आहे किंवा एखादा टास्क ओरिएंटेड लॅम्प कनेक्ट करणार आहे तर त्याच्या थ्रू आपल्याला प्रॉपर डेकोरेशन किंवा प्रॉपर टास्क परफॉर्म करायचं असेल तर तिथे तेवढं आपल्याला इल्युमिनेशन अवेलेबल पाहिजे. देन सेकंड आहे तुमचं आता आपण ही जी काही गुड लाइटनिंग आहे ती आपण कशा थ्रू करू शकतो. बाय केअरफुल प्लॅनिंग ऑफ ब्राईटनेस अँड कलर पॅटर्न. जर आपण पर्टिक्युलर लॅम्प सोर्स आहे त्याचा ब्राईटनेस जर क्लिअर तिथे म्हणजे डिमरच्या हेल्पने आपण लॅम्पचा ब्राईटनेस तो कमी किंवा जास्त करू शकतो. मग आपल्याला ब्राईटनेस जर तिथे क्लिअर करायचा असेल तर आपण तिथे डिमर यूज करू शकतो किंवा तिथे एखादा व्यवस्थित कलर पॅटर्न पण आपल्याला सेट करायचा असतो. देन बाय कंट्रोलिंग दी डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ग्लेअर फ्रॉम दी लाईट सोर्स. ग्लेअर हा एकदम मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे की जो आपण इल्युमिनेशन मध्ये कन्सिडर करतो. म्हणजे डायरेक्ट ग्लेअर डेव्हलप होतोय का इनडायरेक्ट. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये काय डिफरन्स आहे. सडनली एखाद्या लॅम्पचा फोकस आहे तो आपल्या आय मध्ये येतो म्हणजे डोळ्यांवर पडतो तर तो झाला डायरेक्ट. आणि इनडायरेक्ट मीन्स काय, लॅम्प सोर्स कडून दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्ट वरती लाईट फोकस झाला आणि त्या ऑब्जेक्ट कडनं लाईट रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यावरती पडला तर त्या केसमध्ये येतो इनडायरेक्ट ग्लेअर. आणि त्यामुळे जर दिसायला त्रास होत असेल तर आपण त्याला ग्लेअर म्हणणार आहे. मग आपल्याला पहिले तिथे गुड लाइटनिंग जर करायची असेल तर आपण ग्लेअर पण तिथे कंट्रोल करतो. देन बाय मिनिमायझिंग दी फ्लिकर्स फ्रॉम दी डिस्चार्ज लॅम्प. आता कधी लॅम्प आपण जे कनेक्ट करतो डिस्चार्ज लॅम्प म्हणजे कुठले, जे तुमचे मर्क्युरी वेपर, सोडियम वेपर, देन युअर फ्लुरोसंट लॅम्प, हे सगळे डिस्चार्ज लॅम्पच्या कॅटेगरीमध्ये येतात. तर तिथे ज्यावेळेस आपण व्होल्टेज प्रोव्हाइड करतो लॅम्पला त्यावेळेस समटाइम्स लॅम्प तिथे फ्लिकरिंग मोडमध्ये असतो. म्हणजे लाईट आउटपुट कॉन्स्टंट नाही भेटत, तो कंटिन्युअस फ्लिकर होत असतो. मग ते जर फ्लिकर आपल्याला मिनिमाइज करायचं असेल तर तिथे प्रॉपर जेवढं रेटेड व्होल्टेज त्या लॅम्पला युनिफॉर्म इल्युमिनेशन देण्यासाठी रिक्वायर्ड आहे तेवढं व्होल्टेज पहिले तिथे प्रोव्हाइड केलं पाहिजे. देन correlating the light throughout the building to prevent the excessive difference between adjacent area and to avoid the accidents. म्हणजे जर आपण फॉर एक्झाम्पल पार्किंग लाईटचा इश्यू घेतला की तुमचा जो काही सर्व्हिस रोड आहे त्या रोडला जी काही लाइटनिंग प्रोव्हाइड केली असेल ती तिथे युनिफॉर्म जी काही लाइटनिंग आहे ती प्रोव्हाइड केली पाहिजे जेणेकरून तिथे ऍक्सिडेंट अवॉइड होतील. देन अजून गुड लाइटनिंग कशा थ्रू ऑप्टेन करू शकतो तर बाय इन्स्टॉलिंग दी इमर्जन्सी लाईट सिस्टीम व्हेअर एव्हर दी नेसेसरी. म्हणजे एका ठिकाणी असं असेल की सडनली एखादा लॅम्प ऑफ झाला तर दुसरा एखादा लॅम्प आपण तिथे स्टँड बाय मोडला तिथे असला पाहिजे की जेणेकरून ती टोटल सिस्टीम ही डार्क मध्ये नाही गेली पाहिजे. म्हणजे तुमचा सर्व्हिस रोड आहे फॉर एक्झाम्पल आणि तिथे एखादा सर्व्हिस रोडवरती एकच लॅम्प कनेक्टेड आहे आणि तो सडनली ऑफ झाला तर पूर्ण अंधार होऊन जाईल तिथे, तर तसं नाही झालं पाहिजे. तर आपण तिथे ऍडिशनली एखादा दुसरा लाईट सोर्स पण इमर्जन्सी पर्पजसाठी
सेट केलेलं पाहिजे, तरच आपली गुड लाइटनिंग सिस्टीम इम्प्लिमेंट होणार आहे. देन नेक्स्ट वन इज दी आता टाइप्स ऑफ लाइटनिंग स्कीम. फर्स्ट वन इज दी डायरेक्ट, सेकंड वन सेमी डायरेक्ट, थर्ड वन सेमी indirect, fourth one indirect, and fifth one diffuse, that is the general lightning system. Indirect lightning system, more than 90% of light in the room is made to fall on the working plane. डायरेक्ट वर्डचा मिनिंग काय आहे, जेवढा लॅम्प पासून इल्युमिनेशन ऑब्टेन होणार आहे ते टोटल इल्युमिनेशन हे वर्किंग प्लेन वरतीच रीच व्हायला पाहिजे. पण होतं काय की एकदम 100% इफिशियंट कुठलीच गोष्ट नसते, तिचं थोडेफार लॉसेस 100% होतातच. मग नियर अबाउट 90% म्हणजे 10% आपण वेस्टेज कन्सिडर करणार आहे. नियर अबाउट 90% लाईट इज फॉलिंग ऑन दी युअर वर्किंग प्लेस इज नथिंग बट युअर डायरेक्ट लाइटनिंग. 90% टुवर्ड्स दी ऑब्जेक्ट फॉल झालाय आणि 10% हा वेस्टेज मध्ये कन्सिडर झालाय. मग आयदर तो सिलिंग कडे फोकस होईल किंवा वॉल वरती फोकस होणार आहे. इट इज अंडर दी डायरेक्ट लाइटनिंग. सेकंड जो टाइप येतो तो सेमी डायरेक्ट लाइटनिंग. सेमी डायरेक्ट म्हणजे काय, टोटली तो कम्प्लिटली वर्किंग प्लेनला येत नाही आणि पूर्ण टोटल तो वेस्टेज मध्ये पण जात नाही, म्हणजे हाफ पोर्शन युटिलाइज होतो आणि हाफ पोर्शन तुमचा वेस्टेज मध्ये कन्वर्ट होतो. मग सेमी डायरेक्ट म्हटलंय म्हणजे मोस्ट ऑफ लाईट काय होणार आहे, टुवर्ड्स दी वर्किंग प्लेनला रीचच होणार आहे आणि समवॉट त्याच्यातला जो काही हाफ पार्ट असेल तो वेस्टेज मध्ये कन्वर्ट होणार आहे. मग इथे डाऊनवर्ड आणि अपवर्ड अशा दोन कन्सेप्ट घेतात. मोस्ट ऑफ दी लाईट प्रोड्यूस बाय दी फिटिंग्स इज डायरेक्टेड डाऊनवर्ड्स, म्हणजे आपली जी काही वर्किंग प्लेन आहे डाऊनवर्ड साईडचा तिथे मोस्ट ऑफ लाईट फोकस होणार आणि जो रिमेनिंग जो पार्ट असेल तो टुवर्ड्स दी सिलिंग डायरेक्शनला फोकस होणार. म्हणजे मोस्ट ऑफ दी लाईट इज फोकस ऑन दी वर्किंग प्लेन and the remaining amount of light is directed upward. Upward म्हणजे towards the ceiling. Then next part येतो तो जो तुमचा सेमी इनडायरेक्ट. तर सेमी इनडायरेक्ट मध्ये काय आहे, 60 to 90% ऑफ टोटल लाईट फ्लक्स इज थ्रोन अपवर्ड. 60 to 90% हा टुवर्ड्स दी सिलिंग फोकस होतो आणि जो काही रेस्ट ऑफ 60 to 90 मधला जो काही मीन्स 30% ऑफ लाईट इज रिचेस टुवर्ड्स दी वर्किंग प्लेन. दिस लाइटनिंग स्कीम इज दी ग्लेअर फ्री. ज्यावेळेस आपण सेमी इनडायरेक्ट लाइटनिंग स्कीम इम्प्लिमेंट करतो तर ती तुमची ग्लेअर फ्री लाइटनिंग सिस्टम होते, म्हणजे याच्यातून ग्लेअर कधीच प्रोड्यूस होत नाही. म्हणजे मिनिमम अमाऊंट ऑफ लाईटच जर वर्किंग प्लेनला रीच होतोय तर ग्लेअर प्रोड्यूस होण्याचा तिथं काही पार्टच येत नाही. ग्लेअर कधी प्रोड्यूस होईल, ज्यावेळेस मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट आपल्या डोळ्यावरती फोकस होतो त्यावेळेस तिथे ग्लेअर प्रोड्यूस होतो. पण ग्लेअरला प्रोड्यूस इथे व्हायचे चान्सेस काय येत नाही, बिकॉज ऑफ 60 to 90% ऑफ लाईट फ्लक्स इज थ्रोन अपवर्ड. दॅट्स वाय ग्लेअर इज नॉट प्रेझेंट इन केस ऑफ सेमी इनडायरेक्ट लाइटनिंग. देन नेक्स्ट वन इज दी इनडायरेक्ट लाइटनिंग. इनडायरेक्टचा मिनिंगच दिलेला आहे की इनडायरेक्ट मीन्स काय, मोर दॅन 90% डायरेक्ट होता त्यावेळेस टुवर्ड्स दी ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट आला इट इज टुवर्ड्स दी सिलिंग. दॅट मीन्स मोर दॅन 90% ऑफ टोटल लाईट फ्लक्स इज थ्रोन अपवर्ड टुवर्ड्स दी सिलिंग. More than 90% of light is focused towards the ceiling. It is under the indirect lightning. And in case of this indirect lightning, it is also reduces the glare. The more than 90% light towards the ceiling focus होतोय, त्यामुळे डायरेक्ट आपल्या ह्युमन आयला लाईट सोर्स येणारच नाही, तर तिथे ग्लेअर हा मिनिमम प्रोड्यूस होतो इन केस ऑफ दॅट. देन illumination is more diffuse, shadow are less, and the appearance of the room is very improved. म्हणजे या केस मध्ये काय होणार आहे, टुवर्ड्स दी सिलिंग पहिले लाईट फोकस होऊन तो परत युनिफॉर्मली थ्रू आउट रूमला इल्युमिनेट करेल, त्यामुळे शॅडो पण कमी प्रोड्यूस होते आणि रूमचा जो काही अपीअरन्स आहे तो पण अट्रॅक्टिव्ह दिसतो या केसमध्ये. आणि या टाईपची जी काही लाइटनिंग स्कीम आहे
ही डेकोरेशन पर्पजसाठी यूज केली जाते. सिनेमा, थिएटर, हॉटेल, वर्क प्लेस किंवा वर्कशॉप जिथे आपल्याला डेकोरेशन करायचं आहे. जनरली आपण डे टू डे लाईफला पण ऑब्झर्व करतो. मोस्ट ऑफचा जो काही डेकोरेटिव्ह लॅम्प आहे त्यांचा जो काही इल्युमिनेशन हे टुवर्ड्स द अपवर्ड डायरेक्शन असतं आणि मग ते कुठल्या तरी सरफेस एरियाला टच होतात आणि तिथून परत ते रिफ्लेक्ट होऊन वर्किंग प्लेनला रीच होतात. दॅट मीन्स दिस केस ऑफ डायरेक्ट लाइटनिंग स्कीम indirect lightning scheme is used in case of decoration purpose. Then our next point is the classification of lamp. जनरली डे टू डे लाईफला आपण प्रिव्हियस ओल्ड एज डे मध्ये इनकॅन्डेसन लॅम्प युटिलाइज करायचो आणि नाउ डेज डिस्चार्ज लॅम्प आपण आता युटिलाइज करतो. इनकॅन्डेसन लॅम्पची जी काही लाईफ आहे ती आता मी पुढे आपल्याला त्याचा वाट बघायचा आहे पण ती कम्पॅरेटिव्हली कमी असते. डिस्चार्ज लॅम्पच्या अंडर कुठले लॅम्प्स येतात? फ्लोरोसंट लॅम्प, सोडियम वेपर, मर्क्युरी वेपर, जे हाय प्रेशर मर्क्युरी अँड सोडियम वेपर इट इज दी अंडर दी डिस्चार्ज. ज्याच्यामध्ये आयोनायझेशन ही प्रोसेस होते. डिस्चार्ज मीन्स काय? गॅसेसचं तिथे मिक्सचर असतं आणि त्या गॅसेसचं ज्यावेळेस आयोनायझेशन होतं त्यावेळेस त्याला आता आपण काय म्हणतो याचं डिस्चार्ज होतो. त्यामुळे याला नेमिंग काय दिलेलं आहे? डिस्चार्ज लॅम्प. फिलामेंट लॅम्प मध्ये तुमचा पहिला जो लॅम्प येतो तो टंगस्टन फिलामेंट. फिलामेंट मीन्स काय? टंगस्टनची फिलामेंट युटिलाइज केलेली असते म्हणून त्याला नेमिंग दिलेलं आहे ॲज अ टंगस्टन फिलामेंट लॅम्प. आणि फ्लुरोसंट लॅम्प हा तुमचा येतो डिस्चार्ज लॅम्पच्या अंडर. तर फर्स्ट तर आपण कंपॅरिझन या दोघांमध्ये बघितली. व्होल्टेज फ्लक्च्युएशन इज मोर इफेक्ट ऑन दी लाईट आउटपुट. म्हणजे इनकॅन्डेसन लॅम्पला तुम्ही व्होल्टेज थोडं जरी फ्लक्च्युएट झालं तरी त्याच्या थ्रू मिळणारा जो लाईट आउटपुट आहे तो सडनली आपल्याला व्हॅरिएशन दिसतं. आपण प्रॅक्टिकलला पण हे लॅम्प युटिलाइज करतो. जेव्हा आपण डिमोस्टॅट थ्रू आउटपुट कमी जास्त करतो तर आउटपुटला जे आपण लोडला ॲज अ तुमचे फिलामेंट लॅम्प कनेक्ट केलेले असतात त्यांचा ब्राईटनेस लगेच इमिजिएटली कमी जास्त होऊन जातो. तेच इन केस ऑफ फ्लोरोसंट लॅम्प व्होल्टेज थोडं व्हॅरियंट जरी असलं तरी त्याचं जे काही आउटपुट आहे ते चोक थ्रू मेंटेन असतं आणि त्यामुळे तिथे जो काही लाईटचा आउटपुट आहे ते ॲज कम्पेअर टू टंगस्टन लॅम्प एवढं तिथे अफेक्ट होत नाही. देन सेकंड कंपॅरेटिव्ह पॉईंट फॉर द टंगस्टन अँड दी फ्लोरोसंट लॅम्प इज luminous efficiency increases with increase in the wattage of lamp. जेवढं जास्त वॅटेज त्या लॅम्पचं असेल तेवढी त्याची ल्युमिनस इफिशियन्सी जास्त असते. फॉर एक्झाम्पल 60 वॅट, 100 वॅट, 200 हे आपण डे टू डे लाईफ मध्ये बघितलेले. म्हणजे आपण टंगस्टन फिलामेंटचा लॅम्प युटिलाइज करतो तर आपण 60 वॅटचा लॅम्प यूज करतो, 100 वॅटचा आणि 200 वॅटचा. मग या तिन्ही लॅम्पची जर वॅटेज इन्क्रीज करत गेलो तर ल्युमिनस इफिशियन्सी पण ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार. In case of fluorescent lamp, luminous efficiency increases with increase in wattage and increase in the length of the tube. जसं फ्लुरोसंट लॅम्पची जी काही ट्यूब आहे त्या ट्यूबची लेंथ जशी कमी जास्त होणार आणि वॅटेज जेवढं तुम्ही त्याला इन्क्रीज करणार त्या दोन पॅरामीटरवरती लुमिनस इफिशियन्सी डिपेंड असते. इथं लेंथ नाही टंगस्टन फिलामेंटला. टंगस्टन फिलामेंटला फक्त तुम्ही जेवढा जास्त वॅटेजचा लॅम्प यूज कराल तेवढी लुमिनस इफिशियन्सी इन्क्रीज होणार. आणि तेच लुमिनस इफिशियन्सी इन केस ऑफ जर तुम्ही फ्लोरोसंट लॅम्प घेतलं तर फ्लोरोसंट लॅम्पची जी काही लेंथ आहे ती पण मॅटर करते आणि त्याचबरोबर त्याचं वॅटेज पण मॅटर करते. देन नेक्स्ट कंपॅरेटिव्ह पॉईंट इज ड्यू टू हाय वर्किंग टेम्परेचर हीट रेडिएशन आर प्रेझेंट. म्हणजे कधी कधी काय होतं जर आपण लॅम्पला खूप जास्त व्होल्टेज दिलं तर तो लॅम्प हीट होतो आणि हीट झाल्यानंतर मे बी तो डॅमेज पण होतो. हे जे मोस्ट ऑफ टंगस्टन फिलामेंट लॅम्पच्या केसमध्ये अपिअर होतो. आणि तेच फ्लोरोसंट लॅम्पला तेवढं जास्त इम्पॅक्ट होत नाही. दॅट इज दी लो वर्किंग टेम्परेचर अँड हेन्स हीट रेडिएशन इज लो. म्हणजे जेवढा जास्त तुमचा टंगस्टन लॅम्प गरम होतो सेम इनपुट व्होल्टेजला तेवढा तुमचा फ्लोरोसंट लॅम्प होत नाही. म्हणजे आपण प्रॅक्टिकली जर चेक करायला गेलं तर जेवढं टेम्परेचर टंगस्टन फिलामेंट लॅम्पला अपेअर होईल तेवढं टेम्परेचर फ्लोरोसंट लॅम्पला अपेअर होणार नाही. प्रॅक्टिकली पण आपण हे बघू शकतो. देन मेन पॉइंट येतो तो तुमचा लाईफचा.
नॉर्मल लाईफ ही जी आहे फ्लोरोसंट लॅम्पची, सॉरी इन टंक्शन फिलामेंट लॅम्पची, ती आहे 7500 वर्किंग हावर्स, एवढी त्याची लाईफ आहे. आणि फ्लोरोसंट लॅम्पची जर घेतली ती आहे तुमची नॉर्मल लाईफ इज 1000 वर्किंग हावर्स. देन इनिशियल कॉस्ट पर लॅम्प इज हाय. आणि तुम्ही फ्लोरोसंट लॅम्प कन्सिडर केला तर इनिशियल कॉस्ट पर लॅम्प इज लो. देन फॉर the same lumen output, lesser number of tube is required. Wiring cost is also low. म्हणजे जर आपण सेम लुमेन कन्सिडर केले तर जी काय आउटर ग्लासची जी ट्यूब आहे आणि त्याच्यासाठी जी वायरिंग आहे ती लेस रिक्वायर्ड असते इन केस ऑफ टंक्शन फिलामेंट. आणि जर तुम्ही याचा विचार केला फ्लोरोसंट लॅम्पचा, तर तिथे सेम लुमेन नंबर ऑफ ज्या काही लॅम्प्स आहे ते जास्त रिक्वायर्ड लागतात आणि वायरिंगची कॉस्ट पण तिथे जास्त लागते. देन आता आपण प्रिव्हियस लेक्चरला पण काही ज्या टर्मिनॉलॉजीज ज्या मोस्ट ऑफ इल्युमिनेशन मध्ये युटिलाइज केल्या जातात, त्यात पहिली जी टर्मिनॉलॉजी आहे ती आहे तुमची लुमिनस इंटेन्सिटी, आणि त्याचं युनिट काय आहे कॅन्डेला. म्हणजे ती लुमिनस इंटेन्सिटी कॅपिटल आय ने डिनोट केली जाते आणि इट इज मेजर्ड इन कॅन्डेला. देन from the light source, that means the radiant energy from the light source is nothing but your luminous intensity. त्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो तो तुमचा लुमिनस फ्लक्सचा. लुमिनस फ्लक्सचं युनिट लुमेन आहे आणि जेवढे लाईट सोर्स पासून इमिट होता त्याला आपण द फ्लो ऑफ लाईट फ्रॉम द सोर्स इज नोन ॲज लुमिनस फ्लक्स. आणि जर लुमेनची जर आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर कॅन्डल पॉवर इंटू सॉलिड अँगल हा आपण फॉर्म्युला तिथे यूज करतो. आता आपल्याला इल्युमिनेशन जर मेजर करायचं असेल तर हा एक डिफरंट वेने फॉर्म्युला इथे इंडिकेट केलेला आहे बघा. फ्लक्स अपॉन एरिया हा पण फॉर्म्युला आपण इम्प्लिमेंट करू शकतो. अदरवाइज लुमेन अपॉन एरिया इट इज ऑल्सो अनदर. म्हणजे सपोज तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचं आहे आणि इल्युमिनेशनची क्वांटिटी फाइंड आउट करायची आणि गिवन मध्ये तुम्हाला फर्स्ट केसमध्ये फ्लक्स दिले आणि एरिया दिलाय तर इल्युमिनेशन कॅल्क्युलेट करता येईल. सेकंड केसला नंबर ऑफ लुमेन्स दिले, एरिया दिलाय तर इल्युमिनेशन कॅल्क्युलेट करता येईल. आणि कॅन्डल पॉवर इंटू ओमेगा म्हणजे हा सॉलिड अँगल आहे. म्हणजे एखाद्या न्यूमरिकल मध्ये कॅन्डल पॉवरची व्हॅल्यू दिली आणि तिथे सॉलिड अँगलचा एरिया दिला किंवा सॉलिड अँगल किती तो दिला आणि एरिया मेन्शन केलाय, तर तरी पण तुम्हाला तिथे इल्युमिनेशन डिफरंट वेने कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. आणि हा जो क्वेश्चन आहे हा 2 मार्क्स साठी तुम्हाला इम्प्लिमेंट होऊ शकतो. का पर्टिक्युलर गिवन मध्ये आयदर लुमेन दिलंय, कॅन्डल पॉवर दिली आहे, सॉलिड अँगल दिलाय, अदरवाइज फ्लक्स दिले आणि एरिया तर असणारच, तर तुम्हाला इल्युमिनेशन यात हा डिफरंट फॉर्म्युला युटिलाइज करून कॅल्क्युलेट करता येईल. आणि अजून जर मॉडिफाईड न्यूमरिकल करायचं असेल तर जर तुम्हाला सॉलिड अँगलची व्हॅल्यू माहित नसेल आणि गिवन मध्ये एरिया आणि लेंथ दिलेली म्हणजे डायमीटर डी स्क्वेअर म्हणजे काय दिलेलं आहे डायमीटर दिलेलं आहे, ती व्हॅल्यू दिलेली असेल तरी तिथून तुम्हाला इल्युमिनेशन कॅल्क्युलेट करता येईल पाहिजे. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज दी लॉज ऑफ इल्युमिनेशन. लॉज ऑफ इल्युमिनेशन मध्ये इथे 2 टाईपचे लॉज आहे. फर्स्ट वन इज दी इनवर्स स्क्वेअर अँड सेकंड वन दी लॅम्बर्ट कोसाइन लॉ. तर फर्स्ट वन, सपोज आपण एक लाईट सोर्स घेतलाय आणि अमाउंट ऑफ लाईट सोर्स falling on the surface area is proportional to, that is the directly to the power of the source. That means when the power of the source is increases, illumination of surface is also increases. हे तर डायरेक्ट प्रोपोर्शनल येणारच आहे. जेवढं इनपुट आपण इन्क्रीज करणार त्याच्या कंपॅरेटिव्हली आउटपुट पण इन्क्रीज होतं. देन इनव्हर्सली जर विचार केला तर इनव्हर्सली मीन्स काय, आपण इथे दिलं इल्युमिनेशन ई इज इक्वल टू आय अपॉन आर स्क्वेअर. तर आय काय ही तुमची लुमिनस इंटेन्सिटी, म्हणजे जेवढी तुम्ही पॉवर इन्क्रीज करणार तेवढं इल्युमिनेशन इन्क्रीज होणार. म्हणजे हा न्यूमरेटर सॅटिस्फाय झाला. आता डिनॉमिनेटरला इनव्हर्सलीचं प्रोपोर्शनॅलिटी पण कशाच्या येतो तर तिथे दिलंय बघ
डिस्टन्स बिटवीन द सोर्स अँड द सरफेस. आर म्हणजे काय? द डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड द सरफेस विच इज टू बी इल्युमिनेटेड. That means illumination is inversely proportional to the distance between source and the surface square of. इथं स्क्वेअर दिलेला आहे, आपल्याला तो वर्ड युटिलाइज करणं महत्वाचं आहे. स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड द सरफेस विच इज टू बी इल्युमिनेटेड. हा इथं आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. आणि if the plane is to be illuminated is not normal to the direction of luminous flux and it is inclined at an angle theta, म्हणजे एकदम नॉर्मलला नाहीये. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा आपण कधी इम्प्लिमेंट करणार? परपेंडिक्युलरची एक नॉर्मल आहे आणि तसा जर सरफेस एरिया असेल प्लेन सरफेस तर आपण तिथे आय अपॉन आर स्क्वेअर हा फॉर्म्युला इम्प्लिमेंट करतो. पण सपोज तिथे काही अँगल क्रिएट झालाय की एकदम नॉर्मल नाहीये, लुमिनस फ्लक्स ज्या डायरेक्शन येत आहे तिथे काहीतरी अँगलनी ते इन्सिडेंट होत आहे, तर त्यावेळेस आपण ई इज इक्वल टू आय कॉस थिटा अपॉन आर स्क्वेअर हा आपण फॉर्म्युला युटिलाइज करतो. इट इज कॉल्ड एज अ कोसाइन लॉ. दॅट इज दी दिस लॉ इज कन्सिडर ॲज अ कोसाइन लॉ. आणि त्याचा ॲक्च्युअल स्टेटमेंट काय आहे? द कोसाइन लॉ which state that the illumination on the surface, हा पार्ट सांगते मी. The illumination on the surface is directly proportional to, हे इक्वॅलिटीचं साइन प्रोपोर्शनॅलिटी मध्ये कन्वर्ट झालं, is directly proportional to cosine of angle between normal to the surface and the line of flux. Between normal to the surface and the line of flux. Clear, participants? Yes, ma'am. Okay. देन आता आपल्याला सपोज डिझायनिंग करायची लाइटनिंग स्कीम थ्रू, तर गुड लाइटनिंग साठी कुठले कुठले पॅरामीटर पहिले आपल्याला कन्सिडर करायचे असतात ते आपण इथे बघूया. फर्स्ट, इंटेन्सिटी ऑफ इल्युमिनेशन. जेवढं जास्त इंटेन्सिटी असेल किंवा आपल्याला डिमर थ्रू इंटेन्सिटी कंट्रोल करून एखादी रूम इल्युमिनेट करायची, तर इंटेन्सिटी ऑफ इल्युमिनेशन हा फर्स्ट पॅरामीटर आहे का जो आपण डिझाईन कन्सिडरेशन मध्ये कन्सिडर करतो. देन सेकंड इज द सिलेक्शन ऑफ लुमिनरीज. लुमिनरीज म्हणजे काय? डिफरंट टाईपचे लॅम्प, त्याच्यासाठी लागणारे स्विचेस, त्याच्यासाठी लागणारी वायरिंग. म्हणजे इलेक्ट्रिकलचे कनेक्शन करताना ज्या स्मॉलेस्ट स्मॉल थिंग्स तुम्हाला रिक्वायर्ड आहे त्याला आपण लुमिनरीज म्हणतो. म्हणजे एक सिंगल स्विच पण लुमिनरीज आहे, एक लॅम्प किंवा दोन लॅम्प किंवा तुमचे जे डिफरंट लॅम्प मार्केटमध्ये आहे त्या सगळ्या लॅम्पला पण लुमिनरीज म्हणू शकतो. किंवा तुम्ही तुमच्या मायक्रो प्रोजेक्टला जे कनेक्टर्स वगैरे कनेक्ट करता, मग त्याला आपण वायर्स कनेक्ट करतो, त्या कनेक्टरला पण आपण लुमिनरीज म्हणणार आहे. का ज्याच्या थ्रू आपल्याला लाईट आउटपुट भेटणार आहे त्या सगळ्या ज्या काही थिंग्स आहे इट इज कन्सिडर अंडर द लुमिनरी. मग समजा आपल्याला 10 एम्पियरचा लॅम्प लावायचा आहे किंवा त्याला 5 एम्पियरचा सॉकेट कन्सिडर केलं तर ते तिथे पॉसिबल नाही. तर जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनच्या ओरिएंटेशनने आपल्याला लुमिनरीचं सिलेक्शन करायचं असतं. तर हा पण गुड लाइटनिंगच्या अंडरचा पॉइंट कन्सिडर होतो. देन साईज ऑफ रूम. आता साईज ऑफ रूम कसा कन्सिडर होतो? समजा तुम्हाला एखादा हॉल इल्युमिनेट करायचा आहे आणि त्या हॉलची लेंथ खूप जास्त आहे आणि तिथे म्हणजे 2 नंबर ऑफ लॅम्प्स कनेक्ट केले तर पूर्ण हॉल इल्युमिनेट होईल का? नाही होणार. तर आपल्याला साईज वरून तिथे कॅल्क्युलेट करावं लागतं की त्या एका रूम मध्ये किती नंबर ऑफ लॅम्प आपण पर्टिक्युलर डिस्टन्स वरती प्लेस करू शकतो की जेणेकरून ओव्हरऑल जो रूम आहे तो पूर्ण इल्युमिनेट होणार आहे. दॅट इज अ माउंटिंग हाईट अँड स्पेसिंग ऑफ द लुमिनरीज. हा पॉइंट आपल्याला तिथे कन्सिडर करायचा असतो. साईज ऑफ रूम आपल्याला हा बघायचा असतो, पण साईज ऑफ रूम ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्याच्यानंतर माउंटिंग हाईट अँड स्पेसिंग ऑफ लुमिनरीज म्हणजे वर्किंग प्लेन पासनं किती हाईट वरती लॅम्प लावायचा आणि 2 लॅम्पच्या मध्ये किती डिस्टन्स ठेवायचं. नाही तर 2 लॅम्प इतके जवळ जवळ लावायचे का दोघांचं जे काही इल्युमिनेशन येणार आहे ते सगळं ओव्हरलॅप होणार.
ही कंडिशन होते. किंवा 2 लॅम्प इतकी दूरपर्यंत लावले का एकानीच एक एरिया इल्युमिनेट होतो, मध्ये पूर्ण डार्क एरिया येईल आणि परत दुसरा लॅम्प दुसऱ्या एरियाला इल्युमिनेट करेल. तर आपल्याला ओव्हरलॅपिंग पण नाही झालं पाहिजे आणि कुठं एरिया हा डार्क पण नाही राहिला पाहिजे. तर अशा स्पेसिंग वरती तिथे आपल्याला लॅम्प कनेक्ट करायचे असतात. म्हणजे तो पॉइंट येतो माउंटिंग हाईट, म्हणजे ग्राउंड फ्लोअर पासून सिलिंगला किती हाईट पर्यंत लॅम्प कनेक्ट करायचा आणि 2 लॅम्पच्या मध्ये किती डिस्टन्स असलं पाहिजे. मग याच्यासाठी आपण स्पेस टू हाईट रेशो हा नेहमी कॅल्क्युलेट करत असतो. देन आता त्यानंतर आपल्याला कंडिशन ऑफ यूज, म्हणजे तिथे आपल्याला डेप्रिशिएशन फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा असतो. डेप्रिशिएशन फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करतो, 1/, दी मेंटेनन्स फॅक्टर. देन आता जे काय आपण नंबर ऑफ लॅम्प्स इन्स्टॉल करणार आहे, तर त्याच्यावरनं आपल्याला वॅट पर स्क्वेअर मीटर ही एक मेथड इम्प्लिमेंट करायची असते, वॅट पर स्क्वेअर मीटर मेथड. आणि जी दुसरी मेथड आहे इन्स्टॉलेशन मध्ये ती लुमेन और लाईट फ्लक्स मेथड आहे, की नंबर ऑफ लॅम्प्स इंटू वॅटेज ऑफ इच लॅम्प इंटू इफिशियन्सी ऑफ दॅट लॅम्प अँड कोइफिशियंट ऑफ युटिलायझेशन अँड दी मेंटेनन्स फॅक्टर. म्हणजे लुमेन और लाईट फ्लक्स मेथड मध्ये एवढे सगळे पॅरामीटर आपल्याला कन्सिडर करायचे असते. म्हणजे किती नंबर ऑफ लुमेन तुमच्या वर्किंग प्लेनवर रीच होत आहे हे कशावरती फाइंड आउट करायचं. फर्स्ट किती लॅम्प आहे, नंबर ऑफ लॅम्प, त्या प्रत्येक लॅम्पचं वॅटेज किती त्याने त्याला मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर त्या प्रत्येक लॅम्पची इफिशियन्सी किती त्याने मल्टिप्लाय करायचं आणि कोइफिशियंट ऑफ युटिलायझेशन आणि मेंटेनन्स फॅक्टरने पण मल्टिप्लाय करायचं आणि मग कॅल्क्युलेट करायचं की ऍक्च्युअल वर्किंग प्लेनला किती लुमेन आपल्याला रीच होत आहे. आणि वॅट पर स्क्वेअर मीटर मीन्स काय, पहिले वॅट घ्यायचा आणि त्याचा एरिया कन्सिडर करायचा. 10 वॅटचा लॅम्प आहे आणि एरिया आहे तुमचा 10 मीटर स्क्वेअरचा, तिथे कॅल्क्युलेट करायचं तेवढं जर कॅल्क्युलेशन केलं प्रॉपर इल्युमिनेशन भेटतंय का. तर समजले सगळ्यांना सर्व पॉइंट्स? Yes, ma'am. ओके, ठीक आहे.